Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So दिवसाची सुरुवात झाली आहे एका सॅड नोटनी, कारण मी जस्ट आता निघालो आहे हॉस्पिटलमधून 24 आवर्स ड्युटी करून आणि सांगायला खूप म्हणजे वाईट वाटतं की आमच्या खूप प्रयत्नाने करून म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा आम्ही एक छोटासा बाळाचा जीव जे आहे एक 700 ग्राम्सचं बेबी म्हणजे 6.5 महिन्यामध्ये जन्मलेलं बाळाचं जे महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांचं जे आयुष्य आहे त्यांचं जे जीव आहे ते आम्ही वाचू नाही शकलो आहोत. सो त्याच्यासाठी खूप मला वाईट वाटत आहे. खूप सारे प्रयत्न आम्ही आमचे 100% देऊन सुद्धा त्या बाळाने आपला निरोप दिला आणि बाप्पाच्या घरी गेला आहे. सो खूप वाईट वाटतंय, पण सगळ्यात जास्त वाईट ह्याचं वाटतंय की आईवडिलांच्या डोळ्यातलं जे वेदना आहे आणि त्यांच्या जेवढे एक्सपेक्टेशन्स असतात आमच्याकडनं ते आम्ही फुलफिल नाही करू शकलो आणि त्यांचा एवढा आमच्यावर विश्वास आहे आय नो, बट समटाईम्स कधी आमच्या हातात काही गोष्टी नसतात. सो त्याचं खूप वाईट वाटत आहे की सुरुवात अशी एक झाली आहे. बट म्हणजे तेच म्हणेल की वी ट्राय अ बेस्ट समटाईम्स बट नाही पॉसिबल होत आणि खूप सारे प्रयत्न करून म्हणजे एक 700 ग्राम्स बेबीला वाचवणं इज नॉट इझी. बेबीने खूप फाईट केलं. मेन म्हणजे इन्फेक्शन हा एक खूप डेडली फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर प्री टर्म बेबीजमध्ये. आणि जर ते इन्फेक्शन अर्ली स्टेजवर म्हणजे अर्ली ऑनसेट ऑफ सेप्सिस असेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट बेबीला वाचवणं. आणि मेन प्रीमॅच्युअर असेल तर आपण ट्राय करतो की खूप आपण प्रयत्न करून बेबीला आपण वाचवू शकतो, पण जर कॉम्प्लिकेशन्स आले जसं इन्फेक्शन्स आणि ब्रेनमध्ये जर ब्लिडिंग होत राहिलं तर मग आपण किती प्रयत्न केलं पुढे जाऊन त्याचं आयुष्य आपण किती प्रकारे त्याचं आयुष्य आपण चांगलं करू शकतो हे आपण आता नाही सांगू शकत, कारण ब्रेनला भरपूर डॅमेज आणि त्याचं खूप सारं इफेक्ट ब्रेनवर होऊन जातं. तर अशावेळी त्याचं फ्युचर लाईफ आपण वाचवलं तरी किती आपण त्यांना चांगलं आयुष्य पुढे देतो हे आपण आत्ता नाही सांगू शकत. आणि एनिवेज मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं कुठेतरी, सो म्हणून मी आज ते सांगितलं. अँड येस, लाईफ इज ब्युटिफुल आणि येस पुढे काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो स्टे ट्यून्ड. श्री गांधेश्वरी देवी माते की जय, श्री गांधेश्वरी देवी माते की जय, श्री खडगेश्वर महाराज की जय. बाबांची बॅग आहे नाहीसा बस. ती बोलते तू कामाला जाते ना आजी, मी पण येते. म्हटलं चल तुला दाखवते माझं काम. अरे कशी आहेस? हाऊ वॉज युअर स्कूल? हाऊ वॉज युअर स्कूल? तिला म्हटलं चल दाखवते तुला कसं बसायला लागतं. कुठे नाही गेली? व्हॅन मध्ये. आज फर्स्ट डे होता ना नायसाचा व्हॅन मध्ये. कसं होता एक्सपिरियन्स? कसं वाटतंय? रडली तू? स्ट्रॉंग आहे ना नायसा. आपण सगळ्याला ऍडजस्ट व्हायचं ना. नायसा इज अ ब्रेव गर्ल. बाहेर गेली तर सगळं व्यवस्थित दूध प्यायली शाळेतून आल्यावर, जेवली. मग बोलते तू कामाला चालली ना आजी, मी पण येते. म्हटलं चल तुला दाखवते आजीची कशी काम आहे. सो आईचं एक काम आहे, सो आईला तिथे ड्रॉप करतो आणि चला लेट्स गो. तू बस पाठी बसते तू आजीच्या इथे. हॅलो एव्हरीवन. सो मी सकाळीच बाहेर गेलेली 9:30 वाजता. माझी एक मीटिंग होती. आता मी आली आहे. नायसाचा आज फर्स्ट डे होता व्हॅनचा, म्हणून आता माझा प्रॉपरली टाईम मॅनेज होत आहे. नाही तर मी तिला सोडायला जायची, मग तिकडनं यायची, तेवढा तो टाईम माझा कन्झ्युम होत होता. मी ॲक्च्युली फर्स्ट डेपासूनच ट्राय करत होते की नायसाला ट्रान्सपोर्ट लाईक स्कूल ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यात पाठवू, पण नायसा कम्फर्टेबल नव्हती. अँड द मोमेंट शी गॉट कम्फर्टेबल लगेच जॉईन झाली. मजा केली तिने. सो
येस, थोडंसं टाइम लागतं, कारण नाही बोललं तरी सगळ्या मुलांना सोडत येतात. जाताना मला असं वाटतं 10 मिनिट्समध्ये पोहोचत असेल, पण येताना वेळ लागतो, बट इट्स ओके. आणि सनीसुद्धा क्लिनिकला गेला आहे. आता आईंना कुठेतरी बाहेर जायचं म्हणून सनी आता आईंना सोडेल आणि नायसासुद्धा त्याच्याबरोबर गेली आहे. आता थोडंसं हेक्टिक होणार आहे माझं स्केड्यूल. म्हणजे आज तर सनी नव्हता, सनी 24 आवर्स ड्युटी करून दुपारी सकाळी आला, त्यामुळे मग मी 6:45ला उठले. पण आता उद्या सनीचा 24 आवर्स ड्युटी आहे आणि सनीला 2 टाईमचं मी मील देते. त्याचबरोबर सकाळचा एक नाश्ता असतो आणि चपात्या असतात. तर ह्या सगळ्यामध्ये नाही बोललं तरी 1 ते सव्वा तास जातोच. सो थोडंसं उद्या आता मला लवकर उठायला लागणार आहे, कारण 7:20ला युजली माझं सगळं काही वाइंड अप व्हायचं आणि मग त्याच्यानंतर मी नायसाला उठवायची आणि मग नायसाला स्कूलमध्ये घेऊन जायची. पण आता नायसाची व्हॅनच येणार 7:55ला. सो त्या 20 मिनिट्स किंवा किती ते 30 मिनिट्समध्ये मला नाही असं मला वाटतं खूप घाई होईल. माझं काय नाही, पण मेन नायसाचं आहे, कारण तिची झोप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या पाठीमागे मला असं घाई नाही करायचं आहे. जसं मी आधीसुद्धा 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलेलं, तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा सकाळी उठवतात ना, तर इमिडिएटली असं उठवून त्यांना बाथरूममध्ये नका नेऊ. थोडा उठवा, थोडंसं जवळ घ्या, थोडंसं त्यांना फील करा, थोडं त्यांना त्या मोमेंटमध्ये आणा, त्यांच्याशी छान छान बोला. आणि हे 5 to 7 मिनिट्स आपण करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर ते एकदमच फ्रेश फील करतात ना, मग नंतर तुम्ही त्यांचं जे बाकीचं जे आहे सकाळचं जे रुटीन आहे ते करायला पाहिजे. थोडंसं येस आपल्याला इथे टाईम मॅनेज करावं लागेल, कारण ॲट द एंड आपल्या मुलांचं पूर्ण दिवसाचा आपण सकाळच्या टायमात त्यांना ती एक एनर्जी देतो. म्हणजे जर त्यांना पूर्ण त्यांचा दिवस चांगला जायचा असेल, जाऊन द्यायचा असेल, तर देन वी हॅव टू टेक सम एफर्ट्स. सो तुम्ही हे ट्राय करा. सकाळी उठून जेव्हा पण तुम्ही त्यांना उठवाल 5 ते 7 मिनिटं थोडंसं जवळ घ्या, त्यांच्याशी नीट बोला, त्यांना हसवा आणि मग नंतर पुढचं चालू करा. एनिवे, सो आता मी फ्रेशन अप होते. भूक लागली आहे मला, पुष्कळ भूक लागली आहे. ऑन द वे आईकडे जाऊन आली. खूप लोकांनी विचारलं की आई कशी आहे. सो आई इज डुईंग रिअली व्हेरी गुड नाव. थोडंसं कफ आहे तिला, बट शी इज डुईंग गुड. दीदी शाळेत गेली आहे. व्हॉट इज दिस? दीदी शाळेत गेली आहे. दीदी 4 वाजता येते स्कूल मधून, मग लगेच क्लासला जाते. फर्स्ट पिक अप युअर बॅग. पिक अप द बॅग. संध्याकाळी बाबा सोडतील. दीदी शाळेत गेली. शाळेत काय शिकवलं आज? माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे बाबांनी दिलाय नायसाला. ते इयरिंग्स असेच असतात बाबू. तू आल्यावर हातपाय धुतलेस, पोट भरून जेवली, टिफिन खाल्लं, टिफिन बॅगमधनं काढलं, सिंकमध्ये टाकलं. मग सवय लावायची ना त्याची. आणि तुला व्हॅनमध्ये कसं वाटलं आज? आज नायसाचा फर्स्ट डे होता व्हॅनमध्ये. मज्जा. मी नॅनीला फोन केला तेव्हा नायसाचा आवाज येत होता पाठीमागनं. नायसा मस्ती करत होती. शांत बसली. कोण? कशी दाखव. आणि आणि डान्स कसं केलं टीचरने आज? कसं शिकवलं डान्स? दाखव मला. येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि आता वाजले आहेत 3. रचना पण आली आहे आणि आता मस्त जेवणार. तू कुठेतरी टाकते आणि मला शोधायला सांगते. कालपर्यंत होते, अचानक कुठे जाणार? आहे भाजी दुधी. उलट खूप लोकांनी छान छान सजेशन्स दिले. दुधीची थालीपीठ, दुधी थालीपीठ, नंतर दुधी आणि शेंगदाण्याचं टाकून. हे शेंगदाणाच टाकलंय मी. तुला आवडत नाही. मला शेंगदाण्याचं आवडतं, मग मी शेंगदाणाच टाकलंय. एकदा थालीपीठ ट्राय कर आणि एकदा हलवा पण ट्राय कर, दुधीचा हलवा.
मला जेवणासाठी रेसिपी पाहिजे होती. आईने पण मला काल काहीतरी सांगितलं. दोघीचं काहीतरी बोलली बरं, आठवत नाही का. नाहीसा हे उचल पहिले. आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपका कानी कुंडले मोती हार. दिवाला पाहून नमस्कार. घरातली पिढा बाहेर जाऊ. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरच्या सर्वांना चलो बाय. जास्त मस्ती नाही करायची. क्लिनिक आणि नायसाच्या दीदी आल्यात तिला सोडायला. सरप्राईज. किती मस्ती केली घामाघूम एवढे तिघी. किती मस्ती केली. किती गिफ्ट देणार तू बाबांना. हो भेटू आपण परत. विल मिस द पार्टी. चलो बाय. गुड नाईट. किती मस्ती केली दीदीकडे. जेवली तू मोठ्या इकडे. आईला विचारा नंतर. शाळा जेवली बघू. काय जेवली. वाव चॉकलेट केक पण खाल्लं. काय केलंय. भजीचा स्मेल येतो. आज दुपारीच बोलली ना. ते दूध आहे. हो आजच्या पुरतच लागलेलं बाबांच्या गाडीत. रोज रोज नाही लागत. रोज नाही लावायचा. नायसाने गिफ्ट आणलं तर हे गिफ्ट आहे. काय आहे. एक मोदक. असं मोदक आणि केक. केक आवडतो मला. केक छान आहे. मोदक थोडा डेंजर आहे बाबा. कधीच बनवलेला. थँक्यू. फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हा पण नंतर मी नंतर खायला ठेवलं.